जय गुरुदेव. सहज जीवन भाग क्रमांक 7. आजचे हे पुष्प माझे सद्गुरू परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून सहज जीवनाच्या या विषयाच्या संबंधी मी आता आज सुरुवात करणार आहे. आजच्या या भागापासून आपण एक गीतेमधील भगवंत भक्तांच्याबद्दल किती प्रेमी आहेत, भक्तांचा कोणत्या प्रकारे उद्धार करतात, हाही विषय सुरुवात करणार आहोत. एक श्लोक घेणार आणि त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय भक्ताच्याबद्दल परमेश्वराचे प्रेम. हा जो जीव प्राप्त झालेला आहे, आपल्या 84 लक्ष योनी गेल्यानंतर जीवाचा आत्मोद्धार करण्यासाठी परमात्म्याने मनुष्य जन्मास दिलेले आहे, घातलेले आहे. या जन्मामध्ये माणसाने स्वतःच्या जीवाचा आत्मोद्धार करून घेतला पाहिजे. त्यासाठी हा परमेश्वराने आपल्याला जन्म प्रदान केलेला आहे. आपण कोणत्या प्रकारे भगवंताला जाणले असता आपल्या जीवास परमशांती प्राप्त होईल याबद्दल श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 29 मध्ये काय म्हणतायत भगवान श्रीकृष्ण. सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. माझा भक्त मला कोणत्या प्रकारे जाणू शकतो, जो मी सर्व लोकांचा जीवात्मा आहे, जी सर्व लोकांच्या मध्ये जीवात्मा म्हणून विद्यमान आहे, जो परमात्मा स्वरूप आहे आणि सर्व जीवांचा स्वार्थरहित असणारा जो मी अत्यंत दयाळू आणि प्रेमी आहे, अशा मला तुम्ही जाणले असता किंवा आपण त्या भगवंताला या प्रकारे जाणले असता आपल्या जीवास शांती प्राप्ती होते आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या भगवंताच्या बद्दल मनामध्ये सदैव चांगला भाव ठेवून नामस्मरण चिंतन ठेवून आपला जीवन व्यतीत केला असता परमपदाची प्राप्ती म्हणजे शांती ही आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचा हा एक विषय आपण पाहतो आहोत. आता कालचा असणारा जो विषय होता आपण बघितलेला आहे, त्याच्या पुढचा भाग जो आपल्याला काल सांगितला होता आत्मदेवाच्या कथेबद्दल. कालच्या असणाऱ्या भागामध्ये आपण पाहिलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या विषयाच्या माध्यमातून 3 महासंत संत एकनाथ महाराज व त्यांच्या पत्नीच्या बद्दल, तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नींच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे नरसिंह मेहता यांची पत्नी निवर्तल्यानंतर भगवंताच्या बद्दल त्यांनी व्यक्त केलेला भाव, याबद्दलची कथा आपण आज काल पाहिलेली आहे. काल सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण आत्मदेवाची कथा पाहणार आहोत. या कथेच्या माध्यमातून असार असणारे या संसारामधून सार शोधास निघालेल्या अशा असणाऱ्या आत्मदेवाच्या कथेसंबंधी आपण माहिती पाहणार आहोत. जो संसार दुःखमय आहे आणि त्या संसारामध्ये सुख प्राप्त करण्याचा विषय आपण लोक प्राप्त करतो आहोत. जे नशिबामध्ये लिहिलेलं आहे ते कधीही आपल्याला मिळत नसतं, हीच गोष्ट नक्की आहे. त्यावेळेस आपण असणाऱ्या आपल्या नशिबास जाणून आपण स्वस्थ बसून त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. आता तुंगभद्राच्या ठिकाणी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण हा तिथं राहत होता आणि त्याची पत्नी धुंदुकारी नावाची एक त्याची पत्नी होती. आत्मदेव हा अत्यंत दयाळू होता, विद्वान होता, पंडित होता. त्याचं घर धनाढ्याने भरलेलं होतं, सर्व काही ते ठीकठाक चाललेलं होतं. पण त्याची पत्नी जी होती ती भांडकुदळी होती. स्वतःच्या रूपाबद्दल असणारा तिला गर्व होता, अशी ती पत्नी होती. संसार चाललेला आहे, परंतु काही वर्ष गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं येते की यांना अपत्यच प्राप्ती होत नाही आहे. त्या ब्रह्मास आत्मदेवास जो जीवात्मा आहे
त्या जीवात्म्याचं रूपांतर आत्मदेवामध्ये कसं होणार आहोत ही कथा आपण पाहत आहोत. तो जीवात्मा असणारा नाव ज्याचं आहे आत्मदेव, हा आत्मदेव आपल्याला पुत्रप्राप्ती होत नाही हे पाहून जीव देण्यास निघालेला आहे. नदीकाठी गेलेला आहे, जंगलाच्या काठी गेलेला आहे आणि तेथे गेल्यानंतर दुपारच्या वेळेस नदीच्या काठी गेल्यानंतर थोडं पाणी प्यावं म्हणतोय, तर त्या ठिकाणी एक साधू बसलेले दिसतात. साधूंच्या चरणावरती तो लोळण घेतो आहे, ढसाढसा रडतो आहे. अरे परमात्म्या, अरे साधू महाराज, अहो माझ्या जीवाचं कल्याण करा, मला पुत्रप्राप्ती द्या, माझ्या नशिबात पुत्र नाही आहे, आपल्या तपाच्या सामर्थ्याने मला तुम्ही पुत्र द्या. त्यावेळेस साधू महाराज त्याच्या कपाळावरचं भविष्य पाहतात आणि त्याला सांगतात, अरे ब्राह्मणा, हा जन्म तर सोडून दे, 7 जन्मामध्ये तुला पुत्रप्राप्ती नाही आहे. त्यापेक्षा तू आपलं सरळ भगवंताच्या नामस्मरणाला चिंतनाला जाऊन तू मुक्त हो, भगवंताचा हो, अशा प्रकारचा सल्ला देतात. इकडे देव आत्मदेव म्हणतो आहे, साधू महाराज, हा संसार किती प्रिय आहे, या संसारामधून किती प्रकारचं सुख प्राप्त होतं याची गोष्टीची कल्पना तुम्हाला नाही आहे. आपल्यासारखे साधुसंत आमच्या घरी आल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी आम्हाला अपत्य पाहिजे, तरच ह्या संसारामध्ये आम्हाला सुख मिळेल अशा प्रकारचं आम्हाला वाटतं आहे. तुम्ही काहीही करा, मला मुलगा द्या. आणि त्याबरोबरीला आमच्या पितरांना किंवा मला श्राद्धपक्ष करण्यासाठी का होईना मला पुत्राची आवश्यकता आहे, अन्यथा माझा जीव घुटमळत राहील. अहो, श्राद्धपक्षाने पितरांना शांती मिळते, त्या ठिकाणी असणारे ते लोक समाधानी होतात. तो एक लोक आहे, त्या लोकामध्ये त्यांना ते मिळतं. याचा अर्थ ते तुम्हाला मुक्ती देतात अशातला भाग नाही आहे, पुनरपी परत जन्माला येत असतात. तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर स्वतःलाच सत्कर्म केलं पाहिजे. आपणच सत्कर्म केला असता आपण भगवंताच्या पदाची आपण प्राप्ती करू शकतो, भगवंताला आपण जाणले जाऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म करत राहिले पाहिजे, कुणाशी खोटं बोललं नाही पाहिजे, कुणाकडून लुबाडून घेतलं नाही पाहिजे, होता होईल तेवढ्या सर्वांशी गोडप्रमाणे वागलं पाहिजे. हा परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये तिष्ठत आहे, म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, हा भाव ओळखून सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे. हे तत्त्वज्ञान भारतीय तत्त्वज्ञान आपणास शिकवत आहे. हा अशा प्रकारचा आग्रह पाहून तो साधू महाराज म्हणते, ठीक आहे बाबा, जसं तुझी इच्छा. त्यांना माहिती होतं काय होणार आहे. त्याने एक फळ घेतलं आणि त्याच्या पदरामध्ये घातलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या पत्नीस हे तू फळ खायला दे, आणि त्याचे नियम आणि अटीही सांगितले. तुझ्या पत्नीने भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं, कुणाशी भांडण करू नये, कुणाच्याबद्दल क्रोध करू नये, कुणाला लुबाडू नये, अशा प्रकारचं वर्तन करायला तिला सांगितलेलं आहे आणि हे फळ खाण्यास देण्यास सांगितलं. आत्मदेव आनंदी झालेला आहे आणि ते फळ घेऊन आपल्या घराकडे गेलेला आहे आणि पत्नीस भेटून म्हणतो, अगं अशाचा प्रकार घडलेला आहे, साधू महाराज प्रसन्न झालेले आहेत आणि त्याने आपल्याला एक छोटं चांगल्या प्रकारचं हे फळ दिलं आहे. हे फळ तू खाल्ले असता तुला गर्भधारणा होईल आणि एक सुंदरसा असणारा अपत्य आपणास प्राप्त होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरदार सगळीकडं फुलफळाने भरून जाईल. अशा प्रकारे सांगितल्यानंतर तो फळ देतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. पुढे ती स्त्री धुंदीकारी विचार करायला लागते, अरे हे मी फळ खाल्लं, फळ खाल्ल्यानंतर मला 9 महिने कोणत्या गर्भाचा त्रास होईल, अपत्याचा म्हणजे गर्भामध्ये धारण करण्याचा मला त्रास होईल, माझ्या नंदा माझ्या घरातून सगळं चोरू घेऊन जातील, मी अशक्त होईल. अशा प्रकारच्या विचित्र कल्पना ती करायला लागलेली आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी तिची बहीण आलेली आहे आणि बहीणला हे सर्व कथन करते आहे, माझ्या नवऱ्याने अशा प्रकारचं फळ आणले आणि तो खा म्हणतोय, मला ही गोष्ट काही मान्य नाही आहे, काय करू मी. त्यावेळेस तिची बहीण म्हणते, अगं काळजी करू नको, मी सध्या गर्भवती आहे आणि माझं मूल मी तुला देते, त्याच्या बदल्यात तू काही पैसा आम्हाला दे म्हणजे झालं. या गोष्टीला धुंदुकरी तयार होती. ती म्हणते ठीक आहे. मग कालांतराने काही दिवस गेल्यानंतर ती काय करते, ते फळ त्यांच्याकडे असणाऱ्या त्या गाईस खायला देते. गाय ते साधू महाराजांनी दिलेलं फळ खाते. काही दिवस जातात आणि
त्या बहिणीला मुलगा होतो आणि तो मुलगा येऊन त्या बहिणीकडे देते. आणि इकडं काही दिवसामध्ये त्या गाईला देखील एक छानसं सुंदरसं बछडा तयार होतं आणि त्याचे कान जे असतात त्या गाईच्या प्रमाणे असतात. म्हणून त्याचं नाव जे गोकर्ण ठेवलं जातं आणि ह्या बहिणीच्या मुलाचं नाव धुंदीकारी ठेवलं जातं. दैवयोग कसा असतो बघा. जर तुमच्या नशिबात सुख नसेल, जर नशिबात अपत्य नसेल तर ते नाही म्हणजे नाहीच. हाच प्रकारचा अनुभव या कथेच्या माध्यमातून आपल्याला येत आहे. धुंदुकारी हळूहळू मोठा होतो आहे, बाहेर खाली झालेला आहे. जुगार, लोकांना त्रास देणे, मारणे, गोंधळ घालणे, नको त्या गोष्टी करणे, वेश्यागमन करणे, अशा प्रकारचे गैरकृत्य तो धुंदुकारी करू लागतो. घरातला सगळा पैसा संपवून टाकलेला आहे. पुढे पैसा मिळवण्यासाठी देण्यासाठी आईवडिलांच्या पाठीमागे लागलेला आहे. त्यांना मारतोय, हाणतोय, त्यांच्याकडनं तो पैसा वसूल करून घेण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहून ते कंटाळती तिची पत्नी आणि घराच्या पाठीमागे असलेल्या परसामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये ती पत्नी तिची जीव देते आहे. हा सगळ्या प्रसंगामुळे आत्मदेव अत्यंत कष्टी झालेला आहे, दुःखी झालेला आहे. तो म्हणतो, साधू महाराज म्हणाले ते खरं होतं. मी जर समजा भगवंताची प्राप्ती करण्यास निघून गेलो असतो तर हा दिवस मला पाहण्यास मिळाला नसता. हे सगळे प्रसंग पाहून गोकर्ण, जो ज्ञानी पंडित असा असणारा त्यांचा जो गाईपासून उत्पन्न झालेला मुलगा, तो वडिलांच्याकडे आलेला आहे. वडिलांना सांगतो, बाबा, तुम्ही आता या संसारामध्ये तुमचं मन गुंतवू नका. तुमचं नाहीतरी आता 60च्या पुढे तुम्ही गेलेला आहात. भगवंताची प्राप्ती करा. हा संसार अशाच प्रकारचा आहे. भगवंताचे नामस्मरण करा, ध्यान करा, चिंतन करा. या असणाऱ्या संसारामधून तुम्हाला काय मिळालं हे तुम्ही पाहता आहात. पुत्र तुमचा कोणत्या पद्धतीने प्राप्त झालेला आहे हेही पाहता आहात. या संसाराची आसक्ती टाकून द्या आणि परमात्माच्या पदाची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही आता अरण्यामध्ये जावा. हा असणारा जे ज्ञानपूर्वक असणारं भाषण मुलाचं ऐकून आत्मदेव जंगलामध्ये गेलेला आहे. सर्व गोष्टीचा संग परित्याग केलेला आहे. मनातून सर्व संसार काढून टाकलेला आहे. शाश्वत आणि सत्य असणारं जे काही परमात्मा स्वरूप त्याच्या स्वरूपाचं ध्यान करत आहे. भागवतामधील 11 स्कंदाचा पठण करता आहेत. भगवंताच्या बद्दलचं चिंतन मनन करता आहेत. आणि हळूहळू असे करता करता त्यांचा जीव, जो जीवात्मा असंतुष्ट होता, तो परिपूर्ण झालेला आहे आणि संतुष्टा प्राप्त झालेला आहे. भगवंताने त्याला आपल्या धामास प्राप्त करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तो सुखी झालेला आहे. अशा प्रकारची कथा या भागवताच्या महात्म्यामध्ये आलेली आहे. आत्मदेवाची कथा म्हणून त्या ठिकाणी आलेली आहे. या कथेच्या माध्यमातून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो. आपल्या प्रारब्धामध्ये जे नसेल ते नसेल, त्याच्याबद्दल विशेष माणसाने प्रयत्न करू नये. परंतु भगवंताचं नामस्मरण चिंतन करून आपल्या असणाऱ्या जीवांचा उद्धार करून घ्यावा. ज्याप्रमाणे भगवंताने गीतेमध्ये सांगितले, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति, त्या प्रकारे भगवंताचे परम दयाळू, सर्वांचे प्रेमी, अंतःकरणात बसणारे अशा असणाऱ्या परमात्म्यास प्राप्त करून जीवास शांती प्राप्त करून घ्यावी. अशा प्रकारचा या कथेच्या माध्यमातून आपणास ही गोष्ट लक्षात येत आहे. आजचा असणारा हा भाग माझे परमगुरू, परमपूजनीय श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी आणि त्याचबरोबरीला माझ्या आईवडिलांच्या चरणी ही माझी सेवा असणारे अर्पण करीत आहे. हा असणारा भाग आपणास आवडतच असेल असे मला वाटते आहे. आपला प्रतिसाद द्या आणि ऐकत रहा. सहज जीवन ह्या सर्व गोष्टींचा आपण अंमल केला असता आपलं जीवन जगत असताना आपण सहजपणे जगू शकतो. येणाऱ्या प्रसंगांना सहजपणे तोंड देऊ शकतो. अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये येत आहे. त्याबद्दल हा विषय मी मांडत आहे. धन्यवाद.